मुलगा म्हणून माझं एक वाक्य आज ऐका. पाया पडतो तुमच्या हे दुर्गेचं वाक्य आहे. मी तुमच्या मुलासारखं आहे. आयुष्यामध्ये तुम्हाला किती राग आला तर 1-2 मिनिट हसत जा, पण रागाच्या भरात तुम्ही वाईट कृत्य करू नका. त्याचं फळ फार वाईट आहे. रागाला थोडा आकळा. आज 90% लोकांची जिंदगी कशामुळे संपली? रागामुळे. राग आकळा. भाऊ दे ना नवरा बायकोचं भांडण, थोडा टीव्हीचा आवाज मोठा करा, तिला भुकू दे थोडं, ती काही पिसाळली नाही, यानं लगेच उचलून आपटली. मी जागेवर 28 वर्ष जाऊन बसलं, घ्यायला नाही. राग आकळा. आज लोकांचं वाटवं कोण गेले रागानं. जरा नम्रता घ्या. दुकानदारी करायची तुला, मग गिऱ्हाईकाशी नीट बोल. गिऱ्हाईकावर धावतो, तुझ्या वेळेत तू खाय. जरा रागाला आकळा. आणि पाया पडून सांगतो तुम्हाला, राग जर तुम्ही आकळला तुम्हाला तर तुम्ही देवच झाले. आकळा सोडा. मर्डर करायला काय 2-4 दिवस लागत नाही. खून करायला काय 5-6 दिवस लागत नाही. पण त्याची पश्चाताप फार वाईट आहे ना. का करता तुम्ही? बरं सांगा मला, जेलमध्ये गेलेल्या आरोपीला केलेल्या कर्माचा पश्चाताप होत नाही? पण वेळ निघून गेली. महिला म्हणलं तुम्ही फाशी घेऊ नये, विहिरीत उडी टाकू नये, रॉकेल ओतून घेऊ नये, या मताचा मी नाही. हलकट विचार नाही. तुम्ही घ्यायला का जायला त्याच्याबद्दल मत काय? कवाय मला तुम्ही आता घरी गेल्यावर मला, उद्या मला, रॉकेल घ्या, फाशी घ्या, मरता येईल तसं मारा, पण तुमच्या बापाच्या घरी जाऊन मारा. सामान वाटलं तर इकडून न्या, ट्रक, गाडीची पेटी. पण जरा सणासुदीचे दिवस बोलू नये. जरा गरीबाला त्रास होईल असं करू नका. महाराज काही कुटुंबांना, काही गरीब कुटुंब आहे महाराज, त्यांनी 3च कामं केले फक्त: गाईची सेवा, काळ्या आईची सेवा आणि देवाची सेवा. त्या माणसांना कालांतराने महाराज हे जेलन बिलन हे कधी माहित नाही. सज्जन माणसं बिचारी आयुष्यात फक्त त्यांनी कोणाची सेवा केली? गाईची, काळ्या आईची. आणि या सुनांनी कुठून तरी मरून घ्यायचं. कायदा इतका कठीण निघालाय, हा तू घर नेऊन ठेवा, साडून येही नाही. महाराज शहाणी माणसं मरण पत्करतात, अपमान पत्करत नाहीत. शहाणी माणसं समाजात अजून काही म्हातारी माणसं बिचारे मी त्याच्या मुलासारखं आहे. पण काही म्हातारी माणसं पोरग नालायक निघलं, गावात यायचे मन झाले. मला ते गावात येत नाही, आपलं खराब निघलं, लोकांच्याला बोलण्यात मजा नाही. शहाणी माणसं 10वी-12वीचे टोनगे नीट आहे का? आणि बाप नालायक नाही तर पोरग काय करतो? बाहेरून पोरे जीवन आल्यावर लाईट बंद करून हल्ला पाहिजे बापाला. नालायक आम्ही पाणी घालून दूध घेतो, तू पाणी टाकून ठेवतो. काय करते शामळ और म्हणलं मी घरातून निघून जाईन, त्याचे फक्त कपडे पिशवी घालायचे. मी करील पर्यंत मी तुला पैदा केलं, तुम्हाला शिकलो. बोऱ्या म्हणला मी भाशी गेली दुरी, तू बुजव मी वडीतो. बोऱ्या म्हणला मी औषध पिल, कोणते औषध पिऊ द्या पोरांना रे? घाबरू नका, कोणते पिऊ द्या. टाटा मेट्री घ्या, नाही तर निराय कतर घ्या, राऊंड अप घ्या, नाही तर M45 घ्या, तू फोर्टी घ्या, नाही तर टिकटॉक घ्या. कोणते औषध पोरांना पिऊ द्या, पोरग 5 तास मरत नाही. माझ्या विश्वास नसला घेऊन पहा. त्याला दवाखान्यातून आणलं म्हणे औषध घेतो का? शेण खावा पण औषध. कारण ज्याला औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टाकी द्या, इकडून नळी इकडं काय. एकदा नळी घालून आणली ना ते मिठा मग फाक पाहिजे तरी म्हणजे औषध काय. इच्छेचा बाप आहे अंकार, इकडे गेलो तर जागे म्हणतात. इच्छेची आई आहे प्रकृती आणि इच्छेचा प्रियकर आहे मग. ही डेंजर आहे. इथून वर 5 आहे, इथून वर किती आहेत? 5. इथून खाली किती आहेत? 5. सगळ्यात सज्जन गडी हा इनामदार, त्याच्यापेक्षा इनामदार हा. सगळ्यात खतरनाक गडी हा. लई डेंजर. हे जर एकट्या जागा उभं राहिलं एकटं 1.5 किलोमीटर जाऊ देते. याच्या शिकोडे, याला जर एखादी गोष्ट आवडली
एवढ्याला कामाला नाही आणि हे सगळे हलकट याच आहे का हे निघालं फिरायला अख्खं हा होता बरोबर त्याला पहिली कलवली याला आवडली बुवा याला लगेच मनाला सांगितलं काय करू म्हणलं मेसेज कर मनानं केला मेसेज ती पोरगी होती पागल गेला मिस कॉल होतं गौरी क्षेत्राच्या बाहेर एन्जॉय नव्हता बियानच तिच्या भावना पाहिला नसा मुलगी पहिली डोळ्यानं सल्ला दिला मनानं मार खाला त्या गावात आणि या मार खाण्याच्या टोळीचा खलनायक कोण नाही टेन्शन तुम्ही पहा किती खानदान दारुडे असू द्या डोळे उघडे ठेवून दारू पिऊ शकत नाही कधीच नाही कारण आपली हलकट गोष्ट पाहत येणारीची अवलाद इतकी भंगार याला झाकीत आहे तिला हात लुटीत आहे म्हणून तर दारुड्या दुकानातून बाहेर येत असताना असं येत असतो बा त्याला जॉईंट फुटाण्याची गाडी काऊन ठेवणार हे 5 गेले मग घ्या लिहून हिचा बाप अरे इथेचा बाप आमचा इथेचा आई प्रकृती आणि इथेचा प्रियकर बस आणि तिला कधी बाळ होणार नाही राग आपला काही लोकांनी नोकऱ्या सोडल्या ज्या दिवशी साहेब आपल्यावर फिरला ना तोडून टाका भीक मागायची तुकडे मारे म्हणली ते सांगा कृत्य कृत्य इथे जबाब बस फिट बसलं कीर्तन आई प्रकृती ऐका आता मन सापडायचंय आता जरा सावध राहा मोबाईल मध्ये घेऊन झालं ते लिहून घ्या बरे बारीक आहे का ए तुमच्या माझ्या बिंबीच्या जवळ दोन्ही मला ठरलं मागे आहे हा सावध राहा तुमच्या माझ्या बिंबीच्या जवळ दोन्ही मला ठरलं मागे आहे मध्यपैकी खड्डा आहे या खड्ड्याचं नाव आहे नाभी याचं नाव आहे नाभी कमल याचं नाव आहे नाभी कमल या खड्ड्याचं नाव आहे नाभी नीट आहे का बरं का आता याची नाव आहे याचं नाव आहे नाभी कमल याचं नाव आहे परा याचं नाव आहे पशंती याचं नाव आहे मध्यमा याचं नाव आहे मध्यमा आणि आपलं परा पशंती मध्यमा आणि वैखरे देवाचं नाव इथून निघतं प्रेमाची भाषा इथून निघते दाटून कंठ इथून येतो मोघा बोलणं इथून येतो तू नहीं म्हणली तर मी आत्महत्या करी तुम्हारे बिना मैं जी नहीं सकता इश्क ही मेरी जिंदगी है अंडरपेट आहे तुला प्रेम करायला श्यामळे ऐका नीट आता ब्रह्मदेवाच्या नाभी कमलातून पहिला शब्द निघला ओम ओवी नावी त्यातली ओंकाराची कुशी अवमारेशी वेद तयार होते ओम निघला स्त्री तयार झाली पुरुष तयार झाला आणि स्त्री पुरुष तयार झाला याला 9व्या अध्यायातली ओवी अशी आहे अर्ध नारी नटेश्वर आणि 18व्या अध्यायामध्ये 18व्या अध्यायामध्ये 50 नंबरची ओवी आहे घरी गेल्यावर उचकून बघा न मोडीचा दोन्ही आकार घडले एक शरीर ते अर्ध नारी नटेश्वर स्त्री आणि पुरुष तयार झाला आता त्याच्यात मेख आहे थोड्या सांगू नये पण सांगून टाकतो स्त्री संघ जर समतिथीला झाला तर होणारा अपत्य मुलगा असतो तर नीट आहे का स्त्री पुरुष संघ जर समतिथीला झाला तर होणारा अपत्य मुलगा असतो स्त्री पुरुष संघ जर विषम तिथीला झाला तर होणारा अपत्य मुलगी असत आणि स्त्री पुरुष संघ जर आशु वेळेला झाला तर होणारी संतती रांगडी बेवडी खानदान माती घालणारी होत असते बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे मी चांगला वागून माझा पोऱ्यांना आलाय का आला टायमिंग भोकला का क्वालिटी खराब
गावठी भाषेत सांगू का, तासाच्या बाहेर पडलेलं बी कोलमायला तकलीफ करत. तासाच्या बाहेर पडलेलं बी कोलपायला तकलीफ करत, खुरपाया तकलीफ करत, पण पोसत नाही. माझी भाषा नाही नव्हे आद्यामध्ये 35 नंबरची ओवी आहे. मुडा होणी पिची काढले, निर्वाळे भूमी पेरिले, ते सांडी विखुरी गेले ते काढी. श्री संघ झाला. मग मास्टरले मास्टर म्हणतील याला काही पुरावा. कैकशी नावाच्या स्त्रीनं पुलश्य नावाच्या ऋषीकडं ऐन वेळेस संघ मागितला. ऋषीनं तिला शाप दिला होता, वेळ संघाला चांगली नाही. त्यावेळेस 3 जण जन्माला आले, रावण, विभीषण, कुंभकर्ण. आदिती नावाच्या ऋषीनं सूर्य अस्ताला जायच्या वेळेस श्री संघ केला होता, तर त्याच्या पोटी हिरण्याक्ष नावाचा राक्षस जन्माला आलता. आणि हिरण्यकश्यपूनं श्री संघ करताना नामचिंतनात भजन केलं होतं, तर त्याच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्म होता. अशी बोगसगिरी चालत नाही. कोणी उठायचं हे मायापूरला बाप्पा शिकवा, आणि कोणी उठायचं मायापूरला कीर्तन शिकवा. बाबा पेटे असं कोणी उठायचं हे चालतं कधी. महाराज त्याचं नाव होतं विभीषण. त्या विभीषणाला असा शोध लावला, तर रावण नाही मारायचा पहिला, इंद्रजित मारायचा. पण इंद्रजित कसा मारेल त्याचा शोध लावला त्याने. तर शोध असा लागला, त्याच्यानं पत्नी असून 14 वर्षे श्रीसंग केला नाही, त्याच्या हस्ते मरण होतं. नाशी दोघच होते, रामन लक्ष्मण. मग एखाद्यानं डायरेक्ट रामाला गाठवलं. विभीषण हुशार होता, फुटल्याशिवाय उजरत नाही माणूस. फुटला विभीषण काय म्हणला रामाला जाऊन, ऐका रामा, तुला आयुष्य सीता मिळणार नाही, तुला पहिला इंद्रजित मारावं लागेल. चुलत्यानं मीटिंग घेतली पुतण्या मारायची. मीटिंग धाब्यावर नाही झाली, नळ्या सकणा चुकणा खाऊन नाही झाली. हलकट नाही, तळेल बापडाला सकणा म्हणतात. हो, आणि बायको देखणी करतो, गड्याचे हात खातो. बायको देखणी करतो, हायवेला गड्याचे हात खातो. तो गडी याला असा वाढतो, शिरमूट पडला तरी हा म्हणतो लिंबू पी, लिंबू पी. महाराज मीटिंगचा विषय ऐका, मीटिंगचा विषय ऐका. इंद्रजित मारायचा, पण एक इंद्रजिताच्या हातात बाण येता कामा नाही. जर कधी इंद्रजिताच्या हातात बाण आला, त्याच्या हाताला वरदाने कार्यक्रम कोणताही होईल. इंद्रजितानं भात्यात हात घातला महाराज, आणि समोरून असा बाण आला, तर इंद्रजिताचा हात ठोपरातून उडाला महाराज, लगेच जाऊन पडला. तेवढ्या झपाट्यात जर कधी इंद्रजिताच्या हातात बाण आला असता, कार्यक्रम रामाचा सुद्धा झालाच असता, पण फुटलेला घरातला होता. ही भांड फोडलं पण होत, तुटलेला. महाराज तो तुटलेला हात अंगात पडला. रावणाची सून बाहेर आली माहिती म्हणलं, सुलोचना होती ती, तिचं नाव पतिव्रता. ती पतिव्रता करतो परत माहिती 2-4 मिनिटं जातील, घ्यायला नाही त्या. पूर्वी असा नियम होता माहिती म्हणलं, बायकोनं पाणी तापवायचं, नवऱ्यानं आंघोळ करायची, असा नियम होता. तो नियम आता बदलला. आता हेच पंपात ठोकळे झाले, बसले लुंगी झाली तरी ठोकळे झाले. पूर्वी असा नियम होता माहिती म्हणलं, पूर्वी असा नियम होता, पूर्वी असा नियम होता, मुलीचं लग्न बापानं जमायचं, आणि ज्या घरात बाप देईल त्या घरात मुलीनं नांदायचं. तो नियम आता बदलला. आता पुरीनं टोटल फायनल करायचं, आणि बापाला एकच दम द्यायचा, होईल तर तिथं. बाप म्हणला पूर्वी असं नाही होतं महिला मंडळ, आमची आई घर झाडायची तर वाकून झाडायची. आता बाईनं तिच्या मापाचा झाडू आणलाय. पूर्वी आमची आई कीर्तनाला यायची तर पोरग घेऊन यायची, आणि कीर्तन रंगात आलं आणि पोरग जर रडायला लागलं, आमची आई मांडीवर आलो टाकायची आणि पत्रा खाली टाकायची.
पूर्वी आमच्या आईला बदल होता आणि पोराला मिळत होता. आता पोराची आई जीन पॅन्ट टी शर्ट घालते, पोर झाकायचं पुढं. महाराज तो तुटलेला हातीनं पाहिलं आणि रावणाची सून बाहेर आली. काय म्हणते माहिती का, ज्याने इंद्र हरवला त्याचा हात उडवायची डिलिंग केली कोणी? तिच्या बापानच केली. कोणी केली? लक्ष्मण कोण होत तिचा बाबच होता. मग पाहुणेला वेळी का नाही? तुटलेला हात हल्ला महाराज, हल्ला आणि तिने कागदात पेन घेतला, त्या तुटलेल्या हाताला दिला. त्या तुटलेल्या हाताला त्याच्यावर लिहिलं, तुझ्या माहेरच्यानी माझा घात केला. महाराज आयुष्यात कधीच रावण रडला नव्हता. रडला. दिवस फिरतात, ते दिवस राहत नाही. बसलेली माणसं ध्यानात ठेवा, जरा घमेंड कमी करा. घमेंड चिगती चिगती 10वी-12वीचे टोणगे जरा नीट ऐका. 17 वर्षाचा झाला शेंबड्या आता शिकतो. 11वीला गेला टोणगे तू. प्राध्यापकाचं माप का तू? तो नव्हता तर तो प्राध्यापक होता. तर आपण कोणताच कार्यक्रम केला नव्हता. त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुला एकच अंडरपॅन्ट आहे. जरा घमेंड कमी करा. 90% माणसं भिकारी झाली. कशाबाई जमीन शिरती लय दिवस चालत नाही. ते जवानी ठेवानी लय दिवस नाही चालत. आकळती पैशाची मस्ती, सत्तेची मस्ती, संपत्तीची मस्ती, घमेंडी नाही चालत लय दिवस. एक दिवस ती ओसरल्याशिवाय चंद्राला ग्रहण आहे, सूर्याला ग्रहण आहे. लंकेचा मालक राहिलाय महाराज. आणि काय म्हणलंय रावण माहितीये का? राज्य गेलं माझं, माझी सून विधवा झाली. उद्या माझं काय? माझ्या सुनेला कोणत्या तोंडाने सांगू? आजचा मुलगा गेलाय. तिने तुटलेला हात रावणा पुढे आणला महाराज. आणि रावणाला तिने प्रश्न विचारला, माझा हा नवऱ्याचा हात आहे, नवऱ्यावर त्याचा बदला घ्यायला चालले मी. रावण इतका विद्वान माणूस होता. जा म्हणलो. दरबारातली लोक रावणाला म्हणली, तुला अक्कल आहे का काही? अरे तुझी सून तरुण आहे, ती विधवा झाली, तू रामाकडे पाठवली. उद्या राम जर म्हणला माझी बायको आणून दे आणि तुझी सून घेऊन जाय, तू काय करशील? रावण म्हणला, मूर्खा, ज्या राज्यात रामासारखा राजा आहे त्या राजा स्त्रीवर अन्याय होणार नाही मला गॅरंटी आहे. एवढा विद्वान माणूस होता रावण. आणि एकदा बाजू कच्ची झाल्यावर काय कोणता गेलं नाही. हे लोक फक्त गुगऱ्यातवर आहे. गुगऱ्यातवर उद्या लोकांना काय घेणं नाही. बायको फिरली रावणाची, राजन का असं काय? रावणाची बायको रावणाला काय म्हणजे ऐका, तुम्ही जर एवढे विद्वान होते तर सीता पळून आणलं, तुमची इच्छा तुम्ही का पूर्ण केली नाही? रावण म्हणतो, मंदोदरी अगं तोंडाला जरा लगाम घाल, मुलगा गेलाय माझा, माझं आयुष्य संपलं. ऐक मंदोदरे, मी सीता वायुमार्गाने आणली, हनुमान येईल लंका पेटली, या भीतीला मी घाबरत नाही. मी 33 कोटी देव कोंडून ठेवेन, माझ्या घराला 9 ग्रहाच्या पायऱ्या आहे, मी यायला घाबरत नाही. मंदोदरी म्हणती, मग तुम्ही इच्छा का पूर्ण केली नाही? तर रडला रावण. मला जसा रडला रावण. आणि रावण मंदोदरीला मंदोदरे ऐक, सीता माझ्या ताब्यात आहे. मी माझी इच्छा तिच्याकडून कालही पूर्ण केली असती, आजही केली असती आणि आत्ताही केली असती. रडला रावण. आणि रावण म्हणतो, काय केली नाही? ऐक मंदोदरी, मी सीतेला पळवायला गोसाव्याचं रूप घेऊन गेलो आणि सीतेला म्हणलं, त्यावेळेस मी म्हणलो होतो माय भिक्षावाला, आणि मी खानदान असल्यामुळं माझी लंका गेली तरी चालेल, पण माय शब्दाला धोका देणार नाही, याला रावण म्हणतात. ओवी जोडून घ्यायचं त्याला, एक वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवती. एवढा विद्वान रावण सख्या भावानं संपवला. नादी लागत कोणत्या तुम्ही? आणि मग ते दरिद्री उठलं, ते कुंभकर्ण, ते बरोबर पसरलं होतं, ते उठलं. तो रावणाला म्हणला, का रे तू जर एवढा विद्वान होता तर सीता पळून आणल्यावर तू रामाचे कपडे घालून तिला वश करायला काय घेता? रडला रावण. आणि रावण कुंभकर्णाला म्हणतो, कुंभकर्ण तोंडाला लगाम घाल.
मी रामाचे कपडे घातले आणि सीते पुढे उभा राहिलो. सीतेने नुसतं माझ्याकडे पाहिलं, रडला रावण. आणि पाहिलं नंतर रावण रडला. काय म्हणतो माहिती रावण? आणि सीता इतकी पतिव्रत आहे तर तिनं माझ्याकडे पाहिल्याबरोबर माझ्यातला काम गायब झाला. इतकी सीता पतिव्रत आहे. काय बोलायचंय? अरे माझं नुसतं कामच नाही गेलं, माझी मंदोदरी मला आई दिसायला लागली. आग लावत्या राज्याला. विद्वान संपली माणसं मित्र. आज 40% लोकांचे संसार केवळ मैत्रीमुळे बर्बाद झाले. कबूल व्हा तुम्ही झाले का नाही? 10 रुपयाला पोरग शिकमाला या 4 वर्षात पोऱ्या बापाचा खालीकरी नाही झाला, बाप पोराचा झालाय. कशामुळं? मित्रांमुळं. बाप खालीकरी झालाय पोराचा. किती कमवा तू लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा मेरा भावी, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा मेरा भावी, मेरा भावी, मेरा भावी, मेरा भावी, मेरा भावी. किती कमाव एवढे. अरे भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे? हे घर कसं आहे? तपासा. त्याचं काम मिटलं, अजून इच्छा सापडली नाही. विडाळ विडाळ विडाळ
काही नाही, पण आपल्याला काय आहे? अहंकार. आणि एक ओवी सांगतो 13व्या अध्यायातली, नवलंकाराची गोटी विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी आणि सज्ञानाच्या झोमेकंठी नाना संकटे नाच. बरं जाऊ द्या, गाडी बंगला आपला नाही, मोरू द्या तिकडं. हे तरी आपलं आहे का? हे तरी आपलं आहे का? हे तरी आपलं आहे का? नाही. आणि याच्यावरच लोक प्रेम करतात. काय भानगड? चालू गाडीची काल भेळला काढू. काय होत आता? तुम्ही माझ्या कीर्तनाला बसले ना, तुम्ही माझं कीर्तन इथं नाही ऐकत. आता डायरेक्ट पुढे ऐकत. आता कीर्तन आजचं कीर्तन सगळ्याच्या पुढे गेले डायरेक्ट, आणि मग त्याला विक्षेप नाही चालत. इथं जाणार नाही. ऐका आता त्याला बोंबल चला परत माग. ते अहंकार आहे, हेच आपलं नाही, आणि याच्यावरच लोक प्रेम करतात. इश्क ही मेरी जिंदगी, हे जाळायचंय शेंबडे, याचा धूर होणारे धूर. अजून कोणता श्रीमंत बंगल्यावर जाळला नाही. लय मोठा बंगला आहे, अजून कोणते एक वाक्य समजा. रस्त्याला जाताना असं त्याला लोकांनी रामराम घातला पाहिजे, बसताना असं बसा लोक शेजारी येऊन बसले पाहिजे, आणि मरताना असं मरा की त्याला कळलं त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. ऐका, ही प्रकृती आहे. हिला मी पाटील आहे, मी जागीरदार आहे, मी सरपंच आहे, मी गायक आहे, मी वादक आहे, मी देशमुख आहे, हा अहंकार आहे. बोलला प्रकृतीला. मी शेतकरी आहे, अहंकार आहे. मी ब्राह्मण, अहंकार आहे. मी व्यापारी आहे, अहंकार आहे. मी उद्योगपती आहे, अहंकार आहे. आणि प्रकृतीलाच अहंकार आहे. मूळ ही काय? प्रकृती. मी सरपंच आहे, अडीच वर्ष येण्यावानी का म्हणून लईत लई 5-6व्या वर्षी शिकायला स्वशी ते बोलत. 3 शब्द परत आहे का? व्यक्ती गेली की पदवी जाते. डॉक्टर, वकील. व्यक्ती गेली, पदवी गेली. व्यक्ती जाते, पदवी राहते. लोकमान्य टिळक, धर्मवीर संभाजी. आणि व्यक्ती जाते, व्यक्ती राहते, पदवी जाते. माझी सरपंच पदवी गेलं, व्यक्ती आहे. जमीन नाही. ऐका आता एक व्याख्या बारीक सांगायची आपल्याला, तुम्हाला करंट लावून देतो. या प्रकृतीला मी कुणीतरी आहे, हा काय शब्द तुमच्या पुन्हा आला पाहिजे, मजा राहणार नाही. या प्रकृतीला मी कुणीतरी आहे, हा बस अहंकार आहे. मी पाटील, पाटील ही पदवी, मी सरपंच हे पद आहे. ऐका, मी कुणीतरी आहे, हा काय? आता व्याख्या लिहून घ्या आणि मरेपर्यंत पाठ करा, म्हणजे मला दुसरा शब्द सांगायला. प्रकृतीला मी ती आहे, हा काय झाला? अहंकार. म्हणजे व्याख्या लिहून, प्रकृतीचं अहंकाराशी लग्न झालं. तिला काय झालं? बोलत ना, हिला काय झालाय? अहंकार. मग प्रकृतीचं अहंकाराशी लग्न झालं आणि तिच्या पोटी इच्छा नावाची कुमारिका मुलगी जन्माला आली. आणि इच्छा नावाच्या कुमारिका मुलीनं मनाशी दुस्ती केली आणि याला सरळ नदी दाखवली. याला नदीवर याला कोणी? ऐका, आता परत सूत्र घुसलंच नाही तुमच्या डोक्यात. इच्छेचा बाप कोण? अहंकार. नीट ऐका आता. इच्छेचा बाप आणि इच्छेची आई प्रकृती. आता ऐका व्याख्या. इच्छेचा बाप अहंकार
इच्छेची आई प्रकृती आणि इच्छेचा प्रियकार मन. आता फिट बसलं. इच्छेचा प्रियकार मन. आता मला सांगा इच्छेला कधी